आमच्या प्रभाग क्रमांक 8 आणि 9 आणि जो नदीचा पलीकडचा जो भाग आहे तिथे आपण जर प्रशासनाकडून ज्या टाक्या बांधलेल्या आहेत त्याची जर तुम्ही पाहणी केलात तर अक्षरशः तुम्ही बघितल्यावर ते नागरिक पाणीही पिऊ शकत नाही। आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जर लोकांनी निवडून दिले तर ह्याचा आम्ही पाठपुरावा काय, आम्ही लोकांसाठी स्वच्छ पाणीचं नियोजन करू। आमच्या पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी साधं एक उद्यानही राजापुरात नाही। स्वच्छ जागा नसलेली जागेचे इथून विसर्जन केले जात होते, पण इतके वर्षात कोणालाही हे सुचलं नाही, पण ते आम्ही केलंय आमच्या कारकिर्दीत। आमच्याकडे खुर्ची नसताना सुद्धा मी प्रभाग क्रमांक 8 मधून उभा आहे। मला लोकांनी भरघोस मताने निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे। मतदारांना माझा जय शिवराय, जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र। मी सुशांत दिलीप मराठे, राहणार गुजराळी। मी राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही लढवत असून मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। माझी निशाणी आहे कपबशी। मी निवडणूक लढवण्याचे कारण भरपूर काही आहे की आमच्या प्रभागात किंवा शहरात जो काही विकास अपूर्ण राहिलेला आहे तो परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि विकासाला चालना देईन। मी माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये व संपूर्ण राजापूर शहर यामध्ये जे काही विकास होण्यासारखा आहे आणि तो करण्याचा प्रयत्न आम्ही वेळोवेळी करत आलो आहे आणि यापुढेही करणार आहे। माझ्याही भरपूर काही संकल्पना आहेत आणि कल्पनाही आहेत। माझ्या माहितीप्रमाणे मी जे काही मुद्दे काढले त्यात माझा पहिला मुद्दा आहे स्वच्छ व निर्जंतुकीकरण पिण्याचे नियमित पाणी उपलब्ध करून देणार। निर्जंतुकीकरण पाणी म्हणजे याचा अर्थ काय की लोकांना रोगराईपासून मुक्त करणे। आपण जर बघितला की आमच्या प्रभाग क्रमांक 8 आणि 9 आणि जो नदीचा पलीकडचा जो भाग आहे तिथे आपण जर प्रशासनाकडून ज्या टाक्या बांधलेल्या आहेत त्याची जर तुम्ही पाहणी केलात तर अक्षरशः तुम्ही बघितल्यावर ते नागरिक पाणीही पिऊ शकत नाहीत अशी प्रशासनाकडून अवस्था ती केली गेली आहे आणि त्याकडे दुर्लक्ष वारंवार आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाण्याच्या टाकीचा स्लॅब खाली पाण्यात पडलेला आहे आज किती वर्ष झाली, माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 वर्ष झाली, पण प्रशासनाकडून ती साधी तो स्लॅब पडलेला टाकीतला तो पण त्यांना काढायला वेळ नाही प्रशासनाला। तर हे मग कोणी करायचंय? हे जे घाणेरडं पाणी लोकांना पियायला येतं मग हे कोण? हे एक आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जर लोकांनी निवडून दिले तर ह्याचा आम्ही पाठपुरावा काय, आम्ही लोकांसाठी स्वच्छ पाणीचं नियोजन करू। दुसरा माझा मुद्दा आहे लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून खेळण्याच्या साहित्यासहित उद्यान करणे। आज मला सांगा राजापूर शहरात आमच्या पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी साधं एक उद्यानही राजापुरात नाही। आमच्या मुलांना तर साधं सीझन क्रिकेट कोणाला माहिती पण नसेल। आज आम्ही बघतोय आज मुलं कुठे पोचली, रत्नागिरीत किंवा इतर ठिकाणी, पण आमच्या मुलांना सीझन क्रिकेट काय असतं हे माहिती पण नाही आहे। मुलांना फुटबॉल माहीत नाही आहे, मुलांना इतर काही खेळ माहीत नाही, मग हे कोणी करायचं? काही आमची इथली राजापूरची मुलं स्टेट लेवलला आहेत, नॅशनल लेवलला आहेत, पण त्यांना इथे कुठलीही सुविधा नाही की जेणेकरून आणि मुलांचा आपल्याकडून स्टेट लेवलला खेळण्यासाठी जातील। तिसरा माझा मुद्दा आहे
राजापूर शहराला कायमस्वरूपी पूरमुक्त करणे, ती संकल्पना आमच्या डोक्यात आहे आणि ती आम्ही करून दाखवू. चौथा मुद्दा आहे माझा, छत्रपती शिवाजी महाराज पथ ला लागून दुचाकी व चारचाकी वाहनांना मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे. आता तुम्ही जव्हार चौकाची अवस्था बघा काय आहे, थोडा कॅमेरा फिरवून, की आमच्याकडे जर टुरिस्ट कोण आले राजापूर पाहण्यासाठी तर त्यांना गाडी कुठे लावायची हे खूप अडचणीचे विषय आहेत. हे कित्येक वर्ष हेच चालू आहे, पण या बाबतीत कोणीही कसलाही विचार करत. हे जे नदीचं पात्र आहे तेव्हा जे गाळ उपसणे चालू होतं त्यावेळेला मी म्हटलं होतं की या जव्हार चौकपासून ते जो पिंपळ म्हणतात तिथे जो ब्रिज आहे त्या ब्रिजपर्यंत एक रस्त्यापासून एक 20 फूट लांब अंतर आणि लांबी त्या ब्रिजपर्यंत अशी एक वॉल करा, रिटर्निंग वॉल बनवा आणि तो गाळ, नदीतला जो गाळ काढताय तो गाळ त्या रिटर्निंग वॉल आणि रस्त्याच्या गॅपमध्ये प्रेस करून एक रस्ता रुंदीकरण करा, जेणेकरून ह्या रस्त्याची पार्किंग व्यवस्था किंवा ट्रॅफिकची व्यवस्था किंवा व्यापाऱ्यांसाठी पार्किंग ही सगळी सुविधा झाली असती. पण काहीही करायचं नाही प्रशासनाने. साध्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, पण राजापुरात असं कोणालाही वाटत नाही की हे व्हावं. भरपूर गोष्टी आहेत कराव्याच्या. माझा 6वा मुद्दा असा आहे, शहरातील अनेक रस्ते हे खराब झालेले आहेत, त्याची सुधारणा करणे. आता त्या बाबतीतच तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे रस्त्याची काय दुरवस्था आहे ते आम्ही खरोखर प्रयत्न करू. प्रत्येक वॉर्डात सुसज्ज रस्ते होतील. 7वा मुद्दा माझा असा आहे, प्रत्येक प्रभागामध्ये पथदीप व्यवस्था पूर्ण व नियमित चालू ठेवणे. म्हणजेच की नदीच्या पलीकडे आज बघा लोक संध्याकाळ झाली की घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत. का तर रस्त्याला काळोख आहेत, कुठे स्ट्रीट लाईट नाही आहेत, कुठे स्ट्रीट लाईट आहेत तर त्यांचे बल्ब नाही आहेत चालू, काही ठिकाणी अशी काळोख आहेत. आणि राजापूर शहरात भीतीचं वातावरण झालेलं आहे की सध्या बिबट्या वाघ हा राजापूर शहरात फिरत आहे, रात्री अपरात्री केव्हाही दिवसाही. मग हे जे भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना सुद्धा प्रशासनाचे डोळे उघडत नाही आहेत की त्या बाबतीत काहीतरी विचार करावा की रस्त्याचे लाईट्स व्यवस्थित चालू राहावे, जेणेकरून कुठल्या लोकांना धोका निर्माण होऊ नये. म्हणजे हे माझा 8वा मुद्दा आहे, ऋतू बदल्यानंतर डेंग्यू मलेरिया या डासांपासून नागरिकांना आरोग्य धोका होऊ नये म्हणून प्रभाग निर्जंतुकीकरण मोहीम करणे. म्हणजे स्वच्छता, जी प्रभागात स्वच्छता असायला हवी ती होणे गरजेचे. स्वच्छता याचा अर्थ काय की रस्ते स्वच्छ राहणे, एखादे कुठे सांडपाणी आहे तिथे त्याचं नियोजन करून प्रशासनाकडून त्याचं स्वच्छतागिरी करणे हे सगळं झालं पाहिजे. आणि हे प्रशासनाचं कामच आहे हे करणे, पण बघितलं तर हे काहीच होत नाही आहे. असे भरपूर मुद्दे आहेत. आमच्या नदीच्या पलीकडे दूधपापेश्वर इनाम हे असल्या कारणाने काही नागरिकांना शासकीय शहरातील निवासी व व्यापारी बांधकाम करताना येणारे शासकीय नियमांचे संदर्भात अटी शिथिल व्हाव्यात, जेणेकरून नदीचा पलीकडचा भाग हा सुसज्ज व्हावा. लोकांना कितीतरी त्रास होत आहेत की घरं बांधण्याला अडचणी, काही उद्योगाला अडचणी, काही शासनाच्या योजना येत आहेत, त्या योजनेचा कोणालाही लाभ मिळत नाही. मी प्रभाग क्रमांक 8 मधून उभा आहे. मला लोकांनी भरघोस मताने निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे. मी मतदारांना आवाहन करतो, तुम्हाला तर माहिती आहे की मी आज खुर्ची मिळावी म्हणून नाही काम करत आहे, म्हणून निवडणूक लढवत नाही आहे. मला एक ताकद मिळावी जेणेकरून मी माझ्या प्रभागातला विकास आणि शहराचा विकास
करेन. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की याआधी माझ्याकडे खुर्चीही नव्हती तरी सुद्धा मी बघा भरपूर विकास केलाय मी पलीकडे नदीच्या. कैक वर्ष झाली, मला वाटतं एक 50 ते 60 वर्ष झाली आमच्या नदीच्या पलीकडे एकही गणेश घाट नव्हता. एकही गणेश घाट. कुठल्याही नगरसेवकाला असं वाटलं नाही इतके वर्षात की आपले गणपती हे तिथूनच त्या स्वच्छ जागा नसलेली जागेच्या इथून विसर्जन केले जात होते. पण इतके वर्षात कोणालाही हे सुचलं नाही. पण ते आम्ही केलंय आमच्या कारकिर्दीत, आमच्याकडे खुर्ची नसताना सुद्धा. त्याचं श्रेय कोणी घ्यावं आमचं काही म्हणणं नाही आहे, पण ते केलंय आम्ही. अशी कितीतरी कामं केलेली आहेत आम्ही काय, आणि यापुढेही करू. पण लोकांनी मला ताकद द्यावी जेणेकरून मी आणि जोमाने काम करीन आणि प्रभागाचा आणि शहराचा विकास करेन. धन्यवाद. मी सुशांत दिलीप मराठे परत एकदा बोलतो. मला भरघोस मताने आपण निवडून द्यावे. माझी निशाणी आहे कपबशी आणि माझी सहकारी उमेदवार आहे तनिष्का अजय डंबे. तिची निशाणी आहे नारळ. आम्हा दोघांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे आणि आम्ही दोघे प्रभागाचा आणि शहराचा विकास करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. हेच माझं म्हणणं आहे. मला आशीर्वाद असू देत. जय हिंद, जय महाराष्ट्र.